ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जी झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, या पावसामध्ये पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजे पिकं अक्षरशः शेतामध्ये सडलेली आहे. आता शेतामधून पिके घरी न्यायची की ते शेतामध्ये ठेवायची अशी परिस्थिती शेतकऱ्यासमोर निर्माण झालेली आहे. आता मी हे बघा, आपण बघू शकतो ही सोयाबीन आहे. या सोयाबीनच्या झाडाला शेंगा पहा किती, फक्त 3 शेंगा आहे आणि या झाडाची अवस्था बघा कशी आहे. त्याच्यामुळे आता या शेतकऱ्यांसमोर प्रश्न असा पडलेला आहे की आता या पिकाचं आपण करायचं काय. या पिकाला लावलेला खर्च जो आहे हा खर्च सुद्धा निघण्याच्या याच्यात नाही आहे आणि म्हणजे एकूण कर्जबाजारी झालेलाच आहे शेतकरी, परंतु आता अस्मानी संकटामुळे सुद्धा शेतकरी संकटात सापडलेला आहे. इकडे वर्ध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जरी दिले असले तरी शासकीय अधिकारीच आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. मी आता आहे जळगाव परिसरामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना काही समस्या होत आहे. पंचनामे करण्यासाठी म्हणजे तलाठी म्हणा किंवा अन्य शासकीय कर्मचारी अधिकारी बांधापर्यंत पोहोचत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकी काय परिस्थिती आहे, काय अडचण तुम्हाला जात आहे या पंचनामे करण्यामध्ये? सर्वप्रथम तुमचे मी आभार मानतो का तुम्ही आमच्यापर्यंत आले, तुम्ही आमच्यावर लक्ष दिलं. तुम्ही आता शेत बघू शकता काय आमच्या आता सोयाबीनची दुर्दशा बघू शकता. त्यात आमची हॅरेसमेंट अशी आहे का कृषी अधिकारी म्हणा कोणी म्हणा आमच्या शेतात एकही बांधावर कर्मचारी येत नाही आणि त्यात ही पीक पाहणी करा, हे करा, ते करा, सर्व करून आम्हाला जर त्या काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्याची शहानिशा करायला आम्ही कोणापाशी जा, जर गेलोही कोणापाशी तर ते म्हणते तुम्ही दुसऱ्या पैसे जा, त्याला 100 रुपये द्या, त्याच्यापासून ही पीक पाहणी करा. कुठं सर्वे नंबरचा प्रॉब्लेम येते, कुठं कोण पैसे मागते तुम्हाला ई पीक पाहण्यासाठी? ही पीक पाहण्यासाठी कोतवालानं काही माणसं ठेवले आहे किंवा कोणी अजून आहे त्यांना 100 रुपये देऊन सगळ्या गावात प्रायव्हेट पूर आहे, मी तुम्हाला 100 रुपये देतो, ते 100 रुपये घेऊन आमची तुम्ही पीक पाहणी करून घ्या. अशा प्रकारे आमची इथं प्रकार चालू आहे. तुमच्या शेतामध्ये आता हे सोयाबीनची अवस्था फारच बिकट आहे. अशा वेळेस तुमच्या सोयाबीनची पंचनामे करण्यासाठी कोणीच तुम्हाला आलं नाही? नाही, पंचनामाचा फॉर्म डायरेक्ट तिथं ग्रामपंचायत मध्ये झेरॉक्स काढून डायरेक्ट लिहून द्या, म्हणजे तथ्याचा लिहा आणि पटवारी ऑफिसला लिहून द्या. अशा प्रकारे आमच्या कानावर गोष्टी आल्या. मग तुम्ही नेऊन दिला नाही का तो फॉर्म? काही शेतकरी देत आहे, काही द्यायचे आहे, कोणी कसा आता जशी पाहिजे तशी ते हे नाही आहे ना काय म्हणते किंवा ही पीक पाहणी झाली नाही समजा आपली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर मग काय करावं? मग अडचणी फार येत आहे कारण ई पीक पाणीचा विषय असा आहे की ते जे ऍप आहे ई पीक पाणीचं ते काम करत नाही आहे. शेतामध्ये रेंज राहत नाही मोबाईलला, त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम येत आहे आणि प्रत्येकच शेतकऱ्यापाशी स्मार्टफोन नाही. त्याच्यामुळे 100 रुपये देऊन ही ई पीक पाणी होत असल्याची धक्कादायक आता शेतकऱ्यांनी खुलासा केलेला आहे. अजून काही शेतकरी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. काय तुमची अवस्था झाली आहे पिकाची? ई पीक पाणी झाली आहे का तुमची किंवा पंचनामे झाले आहे का? ई पीक झाली आहे सर, पण हे एक 80,000 रुपये 70,000 रुपये हेक्टरी खर्च आहे सर आणि एक शेंग नाही आहे सोयाबीनले, वसुली 1 रुपयाची नाही आणि एक रुपया भेटलाही नाही. अजून काय करावं समजून नाही राहिलं. किती एकरामध्ये तुमची सोयाबीन होती? पंचनाम्यासाठी कोणी आलाय का? पंचनाम्यासाठी कोणीच नाही आलं. तुम्ही कोणाला सांगितलं होतं पंचनामे करण्यासाठी? कोतवालाला फोन केला, कोतवाल संपावर आहे म्हणते. पटवाल्याला फोन केला, पटवाला येऊन नाही राहिला. फॉर्म भरा, हे भरा, ते भरा, फॉर्म घरीच पडले आहे, देतो तो थांबा म्हणते. बरं, ई पीक पाण्यासाठी 100 रुपये मागतात, ही गोष्ट खरी आहे का? हो 100 रुपये मागतात आणि त्यातले भेटले त्यातलेही पैसे मागतात. त्याला गंभीर परिस्थिती आहे. बघा, ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालेल्याची नोंद शासन दरबारी करण्याची सुद्धा 100 रुपये मागत आहे. म्हणजे किती लज्जास्पद ही बाब आहे. अजून काही शेतकरी आहे काय? तुमच्या शेतातली अवस्था आहे आता एकंदरीत? आमच्या शेतातली अशी साहेब, आमच्या शेंगा नाही, सोयाबीन काहीच नाही. किती एकरामध्ये सोयाबीन पेरलं होतं? आम्ही 4 एकरात आहे. आणि आता काही पंचनामे करणारे आले कोणी? नाही, दारा आमच्या झुऱ्यावर कोणीच नाही आला आहे. तुम्ही गेले होते का तलाठी ऑफिस मध्ये? काय म्हणतात ते तलाठी म्हणे आम्हाला ते वरतून ऍडजस्ट नाही आला म्हणे. म्हणजे अशा गंभीर समस्या आहे या ठिकाणी. खरं म्हणजे आता मी पुन्हा तुम्हाला दाखवतो या शेताची अवस्था बघा. हे पूर्ण पाण्याने चिखल्याने भरलेलं शेत आहे. या ठिकाणी सोयाबीन पूर्ण सडलेली आहे. म्हणजे शेतामधून काहीच घेऊन जाणार नाही शेतकरी, अशी अवस्था या सर्व पिकाची झालेली आहे. आणि या पिकाचे नुकसानाची म्हणजे खुद्द पालकमंत्र्यांनी आणि सर्व यंत्रणांनी आदेश देऊनही शासकीय कर्मचारी बांधापर्यंत पोहोचत नाही, पैशाची मागणी करतात. धक्कादायक बातमी आपल्याला आता या ठिकाणी माहिती पडलेली आहे. त्यामुळे अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई करणे नक्कीच गरजेचे आहे. एकीकडे मुख्यमंत्री स्वतः या सर्व गोष्टीचा वर लक्ष ठेवून आहे, बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे, गंभीर आहे या सर्व विषयी. आणि शासकीय कर्मचारी जर या गोष्टीला जुमरत नसतील तर ही मोठी गंभीर बाब आहे. याकडे म्हणजे गंभीरतेने पाहणे नक्कीच गरजेचे आहे. कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, जळगाव, वर्धा.